आणि म्हटलं गणरायाची सेवा आहा करायची, सेवा आदिशक्ती अंबाबाईची. बर 33 कोटी देवांना म्हटलं आमंत्रित करायचं. तू एक माय भवानी गुणाची ग हा, 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 आधी कांचन शोभे कांचनासी, तू या अंबाबाई मुच्या गोंधळासी ना हा, आधी कांचन शोभे कांचनासी, तू या अंबाबाई मुच्या गोंधळासी ना हा, आंबलो लोगे माया लोगे माया लोगे माया लोगे माया कजलो माता कजलो माता कजलो माता कजलो माता चलो मैं दुनिया चलो मैं दुनिया चलो मैं दुनिया
सदानंदाचा येळकोट काय बोलतोय बा 33 कोटी देऊन मला चौरंग सोन्याच्या गाडीवरती स्थानापन्न झाले मानव अंबाबाईचा गोंधळ तत्वाचा गोंधळ तो असे गोंधळ बंद गोंधळ बाबा होतात कुठं तुळजापुरी झाले माऊरगड झाले कर्वे निवासिनी कोल्हापुरी झाले ज्या ज्या ठिकाणमध्ये आदिशक्ती अंबाबाईनं अशा ठिकाणी अंबाबाईचे 5 नामाचे तत्वाचे म्हटलं गोंधळ होतात राहिले साहेब असे या म्हटलं भोळ्या भक्तांच्या दरबारी होतात तो भक्ता जगदंबेला शरण गेला देवीकडे म्हटलं मागणं काय केलं गोंधळी बाबा आणि जगदंबेनं सुद्धा या पूजेवर परिवाराला दिली काय ती दिली हे अंबाबाई मंडळ शनिवार कवाय माझ्या घरी गोंधळाला बाळ नगर कवायला माझ्या घरी गोंधळ करण्यावा माझा भाजी भाकरीचा भाजी भाकरीचं नैवेद्य पावन करून घ्यावा तुळजापूरच्या आई करल कोल्हापूरच्या अंबाबाई कवायला माझ्या घरी गोंधळ करण्यावा आणि तुझा शुभ आशीर्वाद आम्हा भक्तांना देवा भक्ताच्या विनंतीला मानून जगतजननी जगदंबा 3.5 शक्तीपीठ सोडली आणि आजच्या मी तिला या भुजबळ परिवाराच्या दारामध्ये हे जगदंबेला गोंधळाला बोलवायचं कसं आगाय अंबाबाई तुला काय काय बाबू खेळना पाळना मागून येते माझे जाऊ अग खेळना पाळना मागून येते माझे जाऊ घटाच्या मालकीनबाई मालकीनबाई घटाचे मोठे मालक ते मला दोघांकडून सुद्धा चालू असले अंबाबाईच्या जोडण्यासाठी अखंड 201 रुपये घ्या 1 रुपया घ्या 201 रुपयाचं सांगणं म्हणलं आधी माहिती शकते अंबाबाईला व्हायला कुलस्वामी खंडोबाला नाथभैरवाला देवात तुझं देणं कंपायला आवाज मिळवले तेलाचा म्हटलं सवाशेर करा आलेल्या मंडळीला विघ्नांचा शोधे हा आणि आमच्या दोन्ही लेकरा बाळांचा संसार सुखाचा समाधानाचा जाण्याचं होऊ दे आलेल्या विघ्नांचा देवानाश कर सांगणं आधी शक्ती अंबाबाईला हा सांगणं तुम्हाला चाललेला गोंधळ व्यवस्थित झाला पाहिजे झालं पाहिजे बाकीच्या आई बाय काय करतात आतमध्ये का असं आहे का म्हणून पण सांगणं म्हणलं देवीला देवीला आई तार किंवा मार आई तुझ्या देवावरती उद्धार दान कुंकवा दान भंडारा दान कुंकवा काय म्हणलं गोंधळ बाबा हा हे जगदंबेला म्हणलंय या ठिकाणी बोलवायचं कसं आहे बोलवायचं कसं म्हटलं गोंधळी बाबा आई उद्या का अंबाबाई आई हाकेल माझ्या धाव ग तुझा गोंधळ मांडला गांबा गोंधळाला या. गोंधळ मांडला गांबा, गोंधळ मांडला गांबा, गोंधळाला या. गोंधळ मांडला गांबा, गोंधळ मांडला
अंबाबाई आहा. अंबाबाईची सेवा झाली. माता म्हटलं पार्वतीचा अवतार, बर म्हणून या येरमाळ गावची एडा मातेची सेवा करायची कशी. आनंद गोंधळवाद हाकेला लावणारी माणसाला पावणारी भोया भक्ताला मायाला जवळ घेणारी अनंत रूपामध्ये म्हटलं प्रगट नाही. कोणा भोगाला आग्न लावणारा असे आदिशक्ती आहे अंबाबाई. आजच्या मी तुला चांगल्या मुहूर्तावरती चांगल्या तिथीवरती आखाराचा महिना आणि या महिन्यामध्ये जगदंबेचे गोंधळ घातले जातात. माता माऊल्या उपवास धरतात, मंगळवार उपवास. या जगदंबेचा जोगा मागितला जातो. तेव्हा हा गोंधळ घरातला गोंधळ म्हणजे बोलवण्यासाठी घरामध्ये सुख शांतता या जगदंबेचा गोंधळ घालावा लागतो. गोंधळाची तुला पारवडी गट स्थापनेला अंबाबाई आज तू यावे गोंधळाला. माझ्या दसमीच्या मोर्चावरती माणसं सुर मर्दिला चलन चंडिकाई नाव ग शोभे तुझला. त्या गोंधळाला या जगदंबेचा मंडळ कोणत्या जातीला कोणत्या धर्माला चुकला नाही. घरातला गोंधळ दूर होण्यासाठी घरामध्ये सुख शांतता नांदण्यासाठी आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ घालावा लागतो. त्या गोंधळाला 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ मांडला. म्हणला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शक्तिपीठ आहे मालक ते बघा. 3.5. एक नंबरचं शक्तिपीठ मायला मांडलं. शक्तिपीठ किती आहे आपल्याकडे? तुम्ही म्हणता बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ शक्तिपीठ देवीची 3.5. एक नंबरचं शक्तिपीठ कोल्हापूरचे म्हणलं महालक्ष्मी. दुसरं शक्तिपीठ म्हणलं माहूरची रेणुका. तिसरं शक्तिपीठ म्हणलं तुळजापूरची भवानी आणि अर्ध शक्तिपीठ म्हणलं वणीगडाची सप्तशृंगी. 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघर घातला जातो. तेव्हा हा गोंधळ तुमची देवी असताना म्हणलं ही तुळजापूरची भवानी माता या मालकाची कुलस्वामिनी. तुळजापूर शहर म्हणलं वसलं कसं आणि या तुळजापुरामध्ये देवीनं अवतार घेतला कसा माहितीये? तुमची कुलस्वामिनी असताना म्हणलं प्रभू रामचंद्र सीता मातेच्या शोधासाठी जात असताना आणि बाबे घाटावरती आले. माता पार्वतीनं म्हणलं विचार केला मी प्रभू रामांना फसवण्यासाठी जाईल आणि प्रभू रामांना फसवून रामाला पाठीमागं घेऊन येईल असं माता पार्वती भोळ्या शंकराला म्हणू लागली. पार्वता मातेनं म्हणलं सुंदर असं सीतेचं स्वरूप केलं आणि प्रभू रामांना फसवण्यासाठी त्या तुळजापुरामध्ये आली. किती अवतारी? 7व्या अवतारी. बाले घाटावरती म्हणलं प्रभू रामचंद्र बसले असताना माता पार्वती प्रभू रामांना हाका मारू लागली. प्रभू माझा म्हणलं शोध करू नका, मी तुमच्यासाठी या ठिकाणी आले. प्रभूने पाठीमागे बघितला आणि अंतरी शोध केला. ही माझी सीता नसून ही माझी आई आहे. तू का आई म्हणलं या ठिकाणी आली? तुळजापूरच्या आईचं पहिलं नाव काय? तुकाई. तुळजापूरच्या पहिलं नाव आईचं तुकाई. ए बाई तू माझ्या संग बोलत नाही. नाव पावली म्हणलं यमाई. बोल ना माझ्या संग आई बोल. नाव पावली म्हणलं बोलाई. असे अनेक नावांना अनेक रूपांना म्हटलेले आदिमाई शक्ती अंबाबाई माता पार्वतीचा अवतार 7व्या अवतारी प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी अधिष्ठान म्हणलं या जगदंबेला दिलं तुळजापूरची आई. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणलं या जगदंबेला नाव दिलं तुळजापूरची भवानी माता. आपण म्हणतो तुळजापूरची भवानी माता छत्रपतींनी नाव दिलं. असे म्हणलं अनेक नावाची अंबा असे ती जगदंबा माता पार्वतीचा अवतार मालकाची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी आणि या जगदंबेला या ठिकाणी बोलवायचं कसं? अंबाबाई भेटायला मला माझी शपथ ग तुला जीव लागलाय माझ्या जरनेला. जीव लागलाय माझ्या जरनेला. जीव लागलाय माझ्या जरनेला. जीव लागलाय माझ्या जरनेला.
या माझ्या जन्मेला जीव लागला या माझ्या जन्मेला जीव लागला या माझ्या जन्मेला जीव लागला या माझ्या जन्मेला काय करते जीव लागला या माझ्या जन्मेला 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 अंबाबाई भेटले मला माझी शपथ ग गोंधळ घातला नवे नवे प्रभू रामचंद्रांनी पाचशे पांडवांना सुद्धा जगदंबेचा गोंधळ घातला पाच चौथा गोंधळ म्हणजे महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज शहाणेरी किल्ल्यावरती आई भवानीचा गोंधळ घालण्यात आला आणि पाचवा गोंधळ हा मानव लोकात आला तेव्हा हा जगदंबेचा गोंधळ साधू संतांनी ऋषी मुनींनी घातला शांतीप्रमाणे एकनाथ महाराज या जगदंबेचा गोंधळ घालतात असे गोंधळा जगदंबे गोंधळा जगदंबे जगदंबे अनादि काळापासून चालत आलेले ब्रह्म विष्णू शंकराची जननी या विश्वाची माय भवानी आजच्या मित्र या ठिकाणी गोंधळासाठी निघाली हातामध्ये म्हणले ज्ञानाचा पोत पाजळला अंबाबाईची परिणी बायला सांगतो पोरगी करायची पोरगी म्हणजे या पोरगीमध्ये अंबाबाईचा जोग असतो या 11 महिन्यामध्ये
बरेच ठिकाणी जोगा मागायला जातात. काही काही माता मावल्या मंगळवार झाल्यानंतर 5 घरचा जोगा आणून तेचा प्रसाद बनवायचा, त्याच्यावरती उपास सोडायचा. अंबाबाईने हातामध्ये परडी घेतली, ज्ञानाचं पद हातामध्ये बाजाळा आणि उदय नामाचा गजर करीत या भुजबळ परिवाराच्या दारामध्ये ही जगदंबा माता गोंधळासाठी निघाली. म्हणून तुला सांगितलं काय, आज का आनंदाचा सोहळा आपल्या दारामध्ये साजरा केला. आपले मूळचे गोंधळांना आमंत्रण केले आणि अंबाबाईचा गोंधळ आजचा शुभ मुहूर्त पाहून चांगली तिथीवरती शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी जगदंबेचा गोंधळ घातला. काही पाहुण्यांना आमंत्रण केलं. पांगरी सवासणी या ठिकाणी दारामध्ये आणि त्यांना सुवासिनीचा अलंकार करण्यात येईल. म्हणून भेदभाव न धरता, मनामध्ये शंका कुशंका न धरता या जगदंबेचा गोंधळ घातला. त्याचप्रमाणे हा गोंधळ वाळवंटामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी घातला कसा. तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घाली तसे कौतुक. गोंधळा येई व जगदंबे, गोंधळा येई व जगदंबे. त्या गोंधळ बाबा तुम्ही आम्ही गोंधळ घालतो नवा नाही. साधू संतांनी ऋषीमुनी देव ठिकाणी गोंधळ घातला म्हणून आजच्या मितीला चांगल्या मुहूर्तावरती या भुजबळ परिवाराचा आनंदाचा सोहळा आपल्या घरी या जगदंबेला आमंत्रण केलं. कोळीचा कुल स्वामी खंडोबा नाथ भैरव असणारे 33 कोटी देवांची फौज या भक्ताच्या अंगाने शंभर का वैना हे ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि भक्ताला शुभ आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा गोंधळ बाबा नाथांचा असतं, भराड अंबाबाईचा असतं, गोंधळ कुल स्वामी खंडोबा देवाचा असतं. जागरण
तुम्ही कुलदेवतांची सेवा केल्याशिवाय आपल्या प्रपंचामध्ये आणि कुलाचार होत नाही. म्हणून आजच्या चांगल्या मोठ्यावरती या जगदंबेची सेवा आहे कशी. अग मंगळवार दिन नाही सरवल घर अगाई अंबाबाई एवढा गुन्हा माफ कर. इकडे देवाचे भक्त आमचे घटाचे मालक आमचे दीपक दादा यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या अंबाबाईच्या जोगासाठी, अंबाबाईच्या हळदी कुंकासाठी, अंबाबाईच्या चोळी पाताळासाठी 101 रुपये या ठिकाणी आला. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत, अभिनंदन, धन्यवाद. सांगणारी शक्ती अंबाबाईला दोघा उभयतांचा संसार सुखाचा समाधानाचा उदय आलेल्या विघ्नांचा देवानाश कर. लेकरा बाळांना सुख समाधान मिळू दे. देवाला दिले एका हातानं देव देव म्हणलं सवर्ण हातानं, देवाला केलं ताम्रदान, देव देईल म्हणलं सुवर्णदान. आणि आमच्या दीपक दादांना आदिमाय शक्ती अंबाबाई तुळजापूरची भवानी माता प्रसन्न. त्या गोंधळगावात असणाऱ्या जगदंबेचे गाणं होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आरतीचा सोहळा आणि या भुजबळ परिवाराच्या दारामध्ये साजरा होईल. म्हणून रात्रभर केला तरी 5 नामाचा गोंधळ, 5 नाम त्या ठिकाणी तेव्हा असणाऱ्या आदिशक्ती अंबाबाईच्या प्रमाणे मांगरची काळबाई, यरमाळगावची वेळी माता, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, मांगरच्या काळबाईची सेवा आहे कशी. आणि असणारी वरखेडीची लखाबाई आहे कशी. हळदी कुंकाचा मळवट भारी हिरव्या बांगड्या गळ्यात, हिरव्या बांगड्या गळ्यात लखाबाई दिसली मला रंकाळ तळ्यात, लखाबाई दिसली मला रंकाळ तळ्यात, हे लखाबाई दिसली मला रंकाळ तळ्यात.
हाती जे कधी पारती शकुंतलाच्या हाती जे कधी पारती लखाबाईची पूजा मनोभाव करती लकाबाईची पूजा मनोभाव करती लकाबाईची पूजा मनोभाव शकुंतलाच्या हाती जे कधी पारती शकुंतलाच्या हाती जे कधी पारती लखाबाईची पूजा मनोभाव करती लकाबाईची पूजा मनोभाव करती लकाबाईची पूजा मनोभाव रे विचारिना दोनिया विचारिना दोनिया शोभत काजरा तिला शोभत काजरा तिला लखाबाई दिसली मला रंगाळ लखाबाई दिसली मला रंगाळ हे लखाबाई दिसली मला रंगाळ लकाबाई दिसली मला रंगळतया लकाबाई दिसली मला रंगळतया लकाबाई दिसली मला हळदी कुंकाचा बळवट भारी हळदी कुंकाचा बळवट भारी हिरव्या बांगड्या गया हिरव्या बांगड्या गया लखाबाई दिसली मला रंगाळतया लखाबाई दिसली मला रंगाळतया लखाबाई दिसली मला रंगाळतया लखाबाई दिसली मला हळदी कुंकाचा मळवट भारी हिरव्या बांगड्या गया हिरव्या बांगड्या गया लखाबाई दिसली मला रंगाळ तळ्या नाही बाबा या जगदंबेचं महिमाला खावायला बोलवलं म्हणून अगं मुंबईची मम्मा देवी पुण्याची पर्वती वाईचा गणपती शिरा लावून पूजा होती म्हणून घाटाचे लहाने मालक आमचे सुभाष दादा भुजबळ यांच्याकडून चालू असलेल्या अंबाबाईच्या जोगासाठी 101 रुपये घ्या. दोघा उभे त्यांचं सांगणं आदिमाय शेती अंबाबाईला आयतीचं लेणं कंपाय लावामध्ये आलेल्या विघ्नांचा देवानाश कर. देवा तार किंवा मार देवा तुझ्या जीवावरती उधार आलेल्या विघ्नांचा देवानाश कर आणि आमच्या घरामध्ये सुख समाधान लाभू दे असं जगदंबेला सांगणं त्या गोंधळे बाबा आमच्या सुभाष दादांचं आणि हा इकडे प्रियंकाताई आणि आमचे सुभाष दादा दोघांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्या दोघांचं सांगणं काय असा लेकीचा जन्म बाहेर बरंच लेकी बसलेले इथं असा लेकीचा जन्म ओला गाजराचा वाफा आणि निरत माय बापा जन्म देऊन काय नफाळ आणि वेळात माय बापा जन्म देऊन काय नफाळ लेकानी माझ्या पोटी चांदी सोनियाची घाटी झाला आनंद बापाला गावाला जिलबी वाटी झाला आनंद बापाला गावाला जिलबी वाटी एक मुलगी एकच मुलगी नाही म्हणून लेख असावी लागते. मग ही लेख असते कसे लेख चालू नंदायाला
बाप दादा म्हणतो बाई अशी आईची वेळी माया कसे अंबरते गाई आईची वेळी माया कसे अंबरते गाई तेव्हा सगळ्या भुजबळ परिवाराचं सांगणं आदिशक्ती अंबाबाला तुला स्वामी खंडोबाला नाथ भैरवाला भगवंता तुझं हे सेवा आमच्या हातून घडू दे असेच सारखे आनंदाचे गोंधळ आमच्या कानी पडू दे आमच्या हातून आणि कुलाचार होऊ दे कुलाचार म्हणजे केलेलं कुळीचं शुद्ध भावनेनं आचरण म्हणजे देवाचं जागरण आणि गोंधळ मनोभावाने सेवा घडू दे इथून पुढे सुद्धा तुझ्या मनात आलं तर या ठिकाणी गोंधळ होईल जागरण होईल म्हणून आमच्या हातून सेवा घडू दे आणि आमच्या भुजबळ परिवारावरती तुझी कृपेची छाया असू दे असं सांगणं म्हणलं आमच्या भुजबळ परिवाराचं बाकीच्या आई नाही नुसता गोंधळ ऐकत नवरात्र आपलं आखाड महिना चालू आहे तुमच्या नावाचा सुद्धा काहीतरी बोलतात तुमचे पैसे चालते ना आम्हाला असं काही नाही आणि काय कसे चालू धन्यवाद आपल्या आल्याबद्दल सुद्धा धन्यवाद तुम्हाला जेवणाची उत्तम सोय केलेली सुवासनी तुम्ही मानाच्या सुवासनी म्हणून मग हे बाबा हे जगदंबेचं एक अनुभव आणि जगदंबेचा महिमा आहे कसा म्हणून असणारे नाथ भैरव कुठलं भैरव ना तुमचं असणारे हे नाथ भैरव आणि नाथांची सुद्धा एक सेवा खंडोबा देवाची एक सेवा होईल गोंधळाची सांगतो होईल म्हणून या नाथांची सेवा आहे कशी आणि जाते गावचा नाथ खरा आया
यशाची कन्या हिचाच भ्रतार म्हणून असणारे थोरलं कुळचं कुळदैवत माता भैरवांना बोलवलं आदिमाई शक्ती अंबाबाईला बोलवलं आता हा जेजुरीचा कुलस्वामी खंडोबा आणि या खंडोबा देवाला बोलवायचं कसं आणि सेवा करूया नाथ देवाची भक्ती करूया आणि जेजुरीचा खंडेराया जागरणाराया सारे जागोया देवा जागरणाराया सारे निंबाळचा खंडेराया जागरणाराया भक्ती करूया जेजुरीच्या खंडेराया सहस्रनाम त्या ठिकाणी पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ कुलस्वामी खंडोबा देवाचं जागरण आदिमाई शक्ती अंबाबाईचं गोंधळ या ठिकाणी परिपूर्ण केला भक्ताच्या शरीरचा वजवताना चला सवासनी इकडे सगळे जण जवळ या कापड घरातले सर्वजण यायचं आरती बाबायला तुमचं झालं त्यांचं झालं ऐक त्यांच्या मुलांकडे सगळ्यांना आरती बाबायला यायचे त्याच्यानंतर 5 जणी सवासनी आलेले सर्व पाहुणे मंडळी असतील सवासनी असतील सर्वांनी आरती बाबायला यायचे
माते जगदंबेचा कडे पठार महाराज की जय गुरुदेव दत्त नवनाथ महाराज स्वामी समर्थ महाराज चैतन्य कानिनाथ महाराज की गुरुबाच्या नावानं चांगल बजरंगबली की सब संतन की अपने अपने गुरु महाराज की अपने अपने माता पिता की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हर हर मोरया मोरया मुबारकाने तुझीच सेवा हजरा सगळे हजार हात जोडले तर तुमच्याकडे अन्याय माझे कोट्यान मोरेश्वरा तू घाल गणपती बाप्पा मंगलमूर्ती राम राम मंडळी धन्यवाद आदेश त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असे सिस्टीम दिल्याबद्दल पार्टीच्या वतीने सुद्धा सरचे स्वागत अभिनंदन धन्यवाद ऑपरेटरचं सार्थदादांचं सरचे स्वागत भरपूर वेळ आदाबले आणि सिस्टीम आम्हाला या ठिकाणी उपलब्ध केली धन्यवाद.